भारतातला सर्वात मोठा व्हाईट कॉलर जॉब म्हणून आतापर्यंत बँकिंगकडे बघितलं जात होतं। जर म्हटलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत सर्वात सेफेस्ट जॉब जर कुठला असेल आणि इझिएस्ट जॉब कुठला असेल तर तो म्हणजे बँकिंग। त्यामुळे भारताच्या आतापर्यंतच्या उभारणीचा काळ बघितलं त्यामध्ये बँकिंग मधल्या जॉबचा मोठा वाटा आहे। मागच्या जवळजवळ 1-2 वर्षांमध्ये आपण बघितलंय की आयटी सेक्टरमध्ये जेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, चॅट जीपीटी, क्लॉड आणि जेमिनीचा उदय झालाय तेव्हापासून आयटी सेक्टरची धुळदाण झालेली आहे। आता तशीच धुळदाण बँकिंग सेक्टरची देखील होताना दिसते आहे, कारण भारतातल्या अनेक बँकांनी अतिशय सायलेंटली कुणालाही न कळता आपल्या बँकेतून कर्मचाऱ्यांची कपात करायला सुरुवात केलेली आहे। आयटी मध्ये जे आकडे येतात त्यांचा कमीत कमी गाजावाजा होतो, त्याची आकडेवारी जाहीर केली जाते की आम्ही 10,000 लोकांना काढतोय, 8,000 लोकांना काढतोय, पण बँकेमध्ये काहीही कळत नाही। जेव्हा फायनान्शियल रिपोर्ट येतो वर्षानंतर त्याच वेळेला कळतं। आणि अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांची कपात HDFC बँकेने केलेली आहे, ॲक्सिस बँकेने केलेली आहे, कोटक आणि इतर प्रायव्हेट बँकांनी केलेली आहे आणि सरकारी बँकांमध्ये देखील हे झालंय, पण त्याची आकडेवारी आलेली नाही। त्यामुळे बँकांमध्ये नेमकं काय चाललंय आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा धोका बँकिंग सेक्टरला आता का आणि कसा निर्माण झालाय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारतातल्या प्रायव्हेट सेक्टर मधली सर्वात मोठी बँक आहे HDFC बँक आणि HDFC बँकेनं जो फायनान्शियल रिपोर्ट 2026च्या आर्थिक वर्षासाठीचा जाहीर केला आहे, या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समजली की HDFC बँकेची एकूण कर्मचाऱ्यांची संख्या आहे ती कमी झालेली आहे। त्यातल्या त्यात जे क्लेरिकल जॉब्स होते ते सर्वात जास्त हिट झालेले आहेत आणि क्लेरिकल जॉबची संख्या 8,153 न कमी झालेली आहे आणि एकूण जॉबची संख्या 3,343 न कमी झालेली आहे। हा फरक याच्यासाठी दिसतोय की काही जॉब्स वाढवलेले आहेत ते मॅनेजरियल पोस्टमध्ये किंवा अप्पर मॅनेजरियल पोस्टमध्ये वाढवलेले आहेत। त्यामुळे HDFC बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांची जी एकूण संख्या होती ती कमी केलेली होती। आता यामध्ये काही लोकांना असा प्रश्न पडेल की 3,343 ही फार मोठी संख्या नाही, पण प्रत्यक्षात HDFC बँक ही भारतातली सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे आणि मागच्या 9 वर्षात या बँकेनं कधीही आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी केलेली नव्हती। आता एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा एखादी बँक प्रॉफिटमध्ये असते, मोठा बिझनेस करत असते आणि ती वाढत असते, मोठी होत असते, त्यावेळेला त्यातल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढायला पाहिजे। असंच चित्र भारतातल्या इतर प्रायव्हेट बँकेचं देखील आहे, त्यामध्ये देखील कर्मचाऱ्यांची संख्या ऍक्च्युअली वाढायला पाहिजे, पण प्रत्यक्षात सर्व प्रायव्हेट बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होते आहे। ॲक्सिस बँकेमध्ये 3,100 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे। ICICI बँकेमध्ये 2025चा आकडा आहे की 6,723 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं। कोटक बँकेमध्ये 1,269 कर्मचारी कमी झाले। RBL बँकेमध्ये 949 कर्मचारी कमी झाले। सर्वच प्रायव्हेट बँकांमध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे आणि प्रत्यक्षात बघितलं तर या सगळ्या बँका प्रॉफिटमध्ये आहेत, ते चांगले पैसे मिळवतात, पैसे छापतायत असं देखील म्हणू शकतो, पण प्रत्यक्षात तिथल्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाते आहे। आता या सगळ्यांचंच असं मत आहे की आमच्याकडे ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलेलं होतं एवढ्या वर्ष, त्या टेक्नॉलॉजीमधून आम्हाला आता पैसा मिळायला लागलाय, म्हणजे प्रॉफिट व्हायला लागलाय, त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांची संख्या तेवढी जास्त राहिली नाही आणि विशेषतः जे खालच्या लोअर लेवलचे कर्मचारी आहेत त्यांची जास्त आता गरज राहिली नाही, असंच प्रत्येक बँकेचं आता मत आहे। आता याच्यामध्ये एक बघितलं तर जे डिक्लेरेशन करावं लागतं, किमान सांगावं लागतं की आम्ही यावर्षी एवढे कर्मचारी कमी केले, अशी कोणतीही डिक्लेरेशन बँकांच्याकडून झालेली नाही। त्यांच्या फायनान्शियल रिपोर्टमध्ये हे समजलंय। त्यांच्याकडे सिंपल आहे की परफॉर्मन्स लिंक्ड हे जॉब होते, परफॉर्मन्स लिंक असल्यामुळे ज्यांनी परफॉर्मन्स केला नाही त्यांना काढून टाकलं गेलं। त्यांना कुठल्याही एका दिवशी अचानक काढलेलं नसतं, त्यांना प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या तारखेला काढलेलं असतं आणि त्यामुळे त्याचा कुठलाही डेटा क्युम्युलेटिव्हली तयार होत नाही, तो फायनान्शियल रिपोर्टमध्ये समजतो। आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होतंय असं की जे एंट्री लेवलचे जॉब्स आहेत तिथं जे काम केलं जातं ते AI सहजपणे करू शकतं आणि जास्त इफिशियंटली करू शकतं। त्यामुळे कार्ड प्रोसेसिंगमध्ये, डेटा एंट्रीमध्ये, याच्याशिवाय ट्रेडिंग जे ऑपरेशन्स असतात, जे एकाच प्रकारचे ऑपरेशन्स असतात आणि डेली बेसिसवरती तेच ऑपरेशन कंटिन्युअसली करावे लागतात, या सगळ्यामध्ये AI आणि AIचे जे मशीन्स असतात हे सगळे जॉब्स सहजपणे करू शकतात। दुसरी एक गोष्ट होते, ज्या बँकांमधले काही कर्मचारी रिटायर होतात, काही कर्मचारी जॉब सोडून जातात, हे जॉब सोडून गेलेले आणि रिटायर झालेले कर्मचारी असतात, त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची भरती जी करायची असते ती बँका करत नाहीत। आता या प्रायव्हेट बँका करत नाहीत, तशीच ती सरकारी बँका देखील करत नाहीत, हे सत्य आहे। सरकारी बँकांमधलं चित्र याच्यापेक्षा दारुण आणि भयानक आहे। सरकारी बँकांमध्ये देखील आता प्रायव्हेट बँकांच्या बरोबर कॉम्पिटिशन केलं जातंय, पण प्रायव्हेट बँकांच्याकडे HDFC बँकेकडे जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त स्टाफ आहे, पण त्याच तुलनेच्या तेवढ्याच मोठ्या असणाऱ्या कुठल्याही सरकारी बँकेकडे एवढा स्टाफ नाही। प्रॉफिट
जवळजवळ तेवढाच आहे, पण तरी देखील तेवढा स्टाफ ठेवला नाही जात नाही. HDFC बँकेच्या निम्म्या लोकांच्यावरती ते सगळं काम करून घेतलं जाते. त्यामुळे सरकारी बँकांमध्ये प्रेशर आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांच्यावर प्रेशर आहे. दुसऱ्या बाजूला या सरकारी बँकांचं खाजगीकरण होणार की काय, असं देखील एक तिसरं प्रेशर आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर AI मुळे जर जॉब जात असतील तर हे फक्त प्रायव्हेट बँकांमध्ये जाणार नाही, ते सरकारी बँकांमध्ये देखील जातील आणि तो धोका फार मोठा आहे. मागच्या जवळजवळ 1.5 ते 2 वर्षांमध्ये आपण बघितलंय की भारतातल्या IT सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर जॉब्स गेलेले आहेत. TCS, विप्रो, L&T किंवा जे कुठल्या कंपनी असतील त्या सगळ्या कंपनीजमध्ये, इन्फोसिसमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात झालेली आहे. एकूण कर्मचारी फक्त 2026 मध्ये म्हटले तरी 21,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकलेलं आहे. आणि अशीच आकडेवारी आता बँकांची देखील यायला चालू झालेली आहे. कारण बँकांची जी मी वर सांगितलेली आकडेवारी आहे ती जरी बघितली तरी ती 15,000 पेक्षा जास्त आहे आणि हे जॉब्स देखील याच वर्षात गेलेले आहेत. त्यामुळं पहिल्यांदा हे सुरू झालं IT पासून. जसं ITच्या भारतात झालं तसं ITचे जे वर्ल्ड वाईड जॉब्स बघितले, मग ओरॅकल, मेटा यांच्यामध्ये देखील 10,000, 18,000 अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांना काढून टाकलं गेलं. त्यामध्ये देखील भारतीय कर्मचारी होते. त्यामुळे पहिल्यांदा IT साठी ते आलं, त्याच्यानंतर आता बँकिंगसाठी आलं. आता याच्या पुढं कुठल्या जॉबवरती गदा येईल, कुठले जॉब्स धोक्यात जातील हे आपल्याला माहिती नाही. पण या AI साठी सर्वांनी तयार राहिलं पाहिजे, कारण AI प्रत्येकाचे जॉब्स खाण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये ठेवतोय आणि त्यासाठी स्वतःला AI चा वापर करून पॉवरफुल बनवणं हेच आता आपल्या हातात आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, बँकेच्या या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.